नमस्ते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव सीमा डोंगरे. मी MKCL मध्ये संवादक म्हणून काम करते. आज आपण एक खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन बोलणार आहोत. हे जे माध्यम आहे फेसबुक लाईव्ह याच्यामध्ये बरंचसं वन वे कम्युनिकेशन होतं. पण तरीही असा प्रयत्न मी करणार आहे की हे सेशन तुम्हाला उपयुक्त वाटेल आणि तुम्हाला हे लगेच वापरता येईल स्वतःच्या आयुष्यात. अपेक्षित असं आहे की आपले अनेक विद्यार्थी हे सेशन पाहत असतील. तर विद्यार्थ्यांना ह्या सेशनचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल हे बघण्याचा मी प्रयत्न करते. आजचा आपला विषय आहे स्वतःला ओळखणं आणि त्याची गरज काय आहे आणि कसं ओळखायचं. आधी आपण ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया की स्वतःला ओळखायचं हे कशासाठी, म्हणजे आपण ओळखतोच स्वतःला. मी कशी दिसते हे मला माहिती आहे, मी कशी बोलते हे मला माहिती आहे. बऱ्याचशा गोष्टी मला स्वतःबद्दल माहिती आहेत. माझं रंग, उंची, बांधा ह्या गोष्टी मला माहिती आहेत. केसांचा रंग मला माहिती आहे. माझं शिक्षण काय आहे हे मला माहिती आहे. अशा अनेक गोष्टी मला स्वतःबद्दल माहिती आहेत. मग तरी सुद्धा स्वतःला ओळखण्याचा एवढा घाट कशाला घालायचा आहे? तर स्वतःला ओळखण्याची एकतर गरज काय आहे ते बघूया. मला जर माझ्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल, मला यश मिळवायचं असेल, मला अ, माझ्या ज्या काही क्षमता आहेत त्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापरायच्या असतील, तर मला स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे. व्यत्यय आला त्याच्याबद्दल सॉरी. आपल्या आत्ताच्या सेशन संदर्भातला कॉल होता त्यामुळे उचलावा लागला. अ, तर आपण म्हणत होतो की स्वतःला ओळखण्याची गरज काय आहे. तर मला जर यश मिळवायचं असेल, प्रगती करायची असेल, माझ्या क्षमतांचा पूर्णपणाने वापर करायचा असेल, तर मला आधी स्वतःच्या क्षमता समजून येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी स्वतःला ओळखणं ही महत्त्वाची पायरी आहे. आता आपण बघूया की कसं ओळखायचं. स्वतःला ओळखणं ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे टूल्स आहेत, वेगवेगळी मॉडेल्स आहेत आणि त्याच्यातलं केवळ एकच साधं, छोटं आणि अत्यंत सुंदर मॉडेल आज आपण बोलणार आहोत. आपण पुढे जाऊया. जोहॅरी विंडो नावाचं एक मॉडेल आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तुमच्यातल्या काही जणांनी, जर विशेष करून कोणी मॅनेजमेंटचे स्टुडंट्स असतील, तर त्यांनी जोहॅरी विंडो हा शब्द ऐकलेला असणार आहे. किंवा कदाचित हे मॉडेल अभ्यासलंही असेल. जे आपले मित्रमैत्रिणी असे आहेत की ज्यांनी हा मॉडेलचा अभ्यास नाही केलेला किंवा हे नाही ऐकलेलं, त्यांना थोडंसं सांगते. जोहॅरी विंडो हा जोसेफ आणि हॅरिंग्टन नावाच्या दोन सायकोलॉजिस्ट होते. त्यांनी हे मॉडेल तयार केलंय आणि मग त्यांच्या नावातली पहिली अक्षरं घेऊन जोहॅरी हा शब्द तयार झालाय. विंडो का म्हटलंय, तर जेव्हा आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहतो, जसं खिडकीचं काम आहे, खिडकीतनं आपण बाहेरही पाहू शकतो, बाहेरच्या व्यक्ती खिडकीतून आतही डोकावू शकतात. तसं स्वतःला ओळखण्याचा जेव्हा आपण विचार करतो, तर बाहेर डोकावणं किंवा बाहेरून आत डोकावणं ही जी संकल्पना आहे किंवा ही जी गोष्ट आहे, तशीच काहीशी गोष्ट जोहॅरी विंडोमध्ये घडत असते. त्यामुळे जोहॅरी विंडो असं ह्याला नाव दिलेलं आहे. हे मॉडेल नक्की कशासाठी आहे आणि कसं वापरायचं हे आता आपण बघणार आहोत. स्वतःला ओळखणं हे जेव्हा आपण म्हणतो, तर आपण समाजात वावरत असतो, वेगवेगळ्या लोकांशी बोलत असतो. त्याच्यासाठी मला जर त्यांच्याशी माझा संवाद अधिक इफेक्टिव्ह व्हावा, अधिक चांगला व्हावा असं वाटत असेल, तर मी कसा संवाद साधते हे मला माहिती असणं गरजेचं आहे. मी जेव्हा एखाद्या माणसाबद्दल काही मत तयार करते, त्यावेळेला माझी मत तयार करण्याची प्रक्रिया काय आहे? मी कोणकोणत्या मुद्द्यांचा आधार घेऊन एखाद्या माणसाबद्दल मत बनवते, हेही मला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये चूक आणि बरोबर किंवा काळं आणि पांढरं याच्यामध्ये जो ग्रे एरिया असतो, जो राखाडी भाग असतो असं आपण म्हणतो, म्हणजे पूर्णपणाने चूक किंवा पूर्णपणाने बरोबर अशा गोष्टी सहसा नसतात. थोडं बरोबर आणि थोडं चूक अशाही अनेक गोष्टी असू शकतात आणि कदाचित त्याच जास्ती असतात. हे समजून यायला आपल्याला मदत होऊ शकते. जर मला माझी मतं तयार करण्याची प्रक्रिया किंवा मी कसा विचार करते हे माहीत असेल तर. पुढे जाऊया. हे मॉडेल माझं पर्सनली अतिशय फेवरेट मॉडेल आहे, कारण हे मी माझ्या आयुष्यात बरंच वापरते. काही वेळा आपल्याला यश मिळतं, काही वेळेला मिळत नाही. पण प्रयत्न करू आणि अधिक यश कसं मिळवता येईल हे मॉडेल वापरताना ह्याचा विचार करू.
हे जे मॉडेल आहे, आपण खिडकी असं म्हणालो ना, जोहरी विंडो असं म्हणालो. तर आपण जेव्हा विंडो असं म्हणतो, तर आपली खिडकी पूर्ण मोकळी नसते. त्याला निदान काही मध्ये काय म्हणूया, अ, अ, आरे असतात, काही त्याचे भाग झालेले असतात. तर ह्या जोहरी विंडोचे पण काही भाग आहेत आणि ते कसे झालेत ते आता आपण बघूया. अ, जेव्हा आपण म्हणतोय ना, स्वतःला ओळखणं, मी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे, मला यश मिळवायचं आहे म्हणून करणार आहे. तर मी जसा मला ओळखण्याचा प्रयत्न करतेय, तसाच बाकीची अनेक माणसं आहेत जी मला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. ही अनेक माणसं कोण असतील? म्हणजे माझे आई-वडील सुद्धा. आता मी वयाने पण बऱ्यापैकी मोठी आहे. तरीही अजूनही माझ्या आई-वडिलांना काही गोष्टी अशा असतील, की त्यांना असं वाटेल, की "अरे, हिला हे येत होतं, आम्हाला माहितीच नव्हतं." किंवा "ही हे करू शकते, हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं." तर माझ्या आजूबाजूची माझ्या अत्यंत जवळची माणसं, माझे शिक्षक किंवा माझे सहकारी, माझ्या घरातली अन्य माणसं, नातेवाईक, माझे शेजारी-पाजारी, अशी अनेक माणसं जी आपल्या आजूबाजूला वावरत असतात, ती सुद्धा आपल्याला ओळखण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अगदीच आणखीन थोडं पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपण एखाद्या बस स्टॉपवर उभे आहोत आणि आपल्या बस स्टॉपवर आपण एकटेच आहोत आणि आपल्याला ओळखणारं फारसं तिथे कोणी नाही किंवा आपणही कोणाला ओळखत नाही. तिथे आणखीन 2-4 माणसं येतात. जसं आपण त्या माणसांचं निरीक्षण करून काही ठोकताळे बांधण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ मी पुण्याच्या एखाद्या बस स्टॉपवर रात्री 10:30 वाजता एकटी उभी असेन, उशिरा माझं काम संपलं आणि मी निघाले. 10:30 वाजता मी रात्रीची एकटी उभी आहे. तर माझी नजर अत्यंत, ज्याला आपण म्हणतो ना, घारीची नजर असेल आणि मी अत्यंत काळजीपूर्वक पाहीन की कोण माणसं आणखीन बस स्टॉपवर आहेत. तर हे जसं मी दुसऱ्यांना ओळखण्याचा प्रयत्न करते, तसंच दुसरी माणसं सुद्धा मला जोखण्याचा किंवा माझ्याबद्दल अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा आठवण करून देते, विंडो या शब्दाबद्दल आपण बोललो. जसं आतून बाहेरचं पाहिलं जाऊ शकतं, तसंच बाहेरून सुद्धा आतल्या गोष्टी पाहता येणार आहेत. त्यामुळे मी जसं स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करते, तसंच इतर माणसंही आहेत जी मला ओळखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की व्यक्तिमत्वाबद्दलचा अवेअरनेस किंवा स्वतःबद्दलचा अवेअरनेस, तेव्हा जसं मी स्वतःला ओळखते, तुम्ही बघता इथे सेल्फ असं आपण लिहिलंय, तसंच दुसरी माणसं म्हणजे इतर माणसं पण मला ओळखण्याचा प्रयत्न करतायत. आता आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट पाहूया, की मी जर म्हणतेय की मला स्वतःला ओळखायचंय, म्हणजे ह्याच्यातनं अध्यारूत किंवा हे गृहीत धरलेलं आहे, की मी स्वतःला पूर्णपणाने ओळखून झालंय, ओळखून टाकलं बरं का, सीमा डोंगरे या व्यक्तीने स्वतःला पूर्णपणाने ओळखून टाकलंय, असं झालेलं नाही. ही प्रक्रिया आहे आणि ती निरंतर चालू राहते. जी व्यक्ती आपल्याला असं म्हणेल, की मला माहितीच आहे मी कशी आहे किंवा मला माहितीच आहे मी कसा आहे, ती व्यक्ती तिने तिच्या आयुष्यामध्ये आणखीन प्रगती करण्याच्या शक्यता जवळपास बंद केल्यात असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्याला स्वतःबद्दल इतक्या नवनवीन गोष्टी अनेक वेळेला कळत असतात किंवा निदान आपण तसा प्रयत्न तरी करायचा असतो. हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की स्वतःला पूर्णपणाने ओळखून टाकलंय असं होऊ शकत नाही. तसंच कुणीही आपल्या आयुष्यातली व्यक्ती असा क्लेम करू शकत नाही की मी हिला पूर्णपणाने ओळखलंय. त्यामुळे जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतोय, 4 भाग झालेले आहेत. मी स्वतः मला ओळखण्याचा प्रयत्न करते आणि इतर लोक मला ओळखण्याचा प्रयत्न करतायत. एक्स आणि वाय ॲक्सिस, क्ष आणि य अक्ष या संकल्पना आपण शाळेत शिकलोय. त्यामुळे हा जो एक ॲक्सिस आहे तो स्वतःबद्दल म्हणजे स्वतः हा ॲक्सिस आहे आणि अदर्स म्हणजे इतर लोक असा दुसरा ॲक्सिस किंवा अक्ष आहे. आता आपण म्हणालो की मी स्वतःला पूर्णपणाने ओळखलेलं नाही. म्हणजे अजून काही असा भाग आहे जो मला अजून ओळखायचा आहे किंवा मला जाणवलेला नाही आहे. म्हणून स्व म्हणजे स्वतः ह्याच्यामुळे जे 2 भाग झालेत, तर एक हा जो उभा भाग आहे तो आहे नोन म्हणजे मला माहिती असलेला माझ्याबद्दल आणि दुसरा हा जो उभा भाग आहे तो आहे अननोन म्हणजे मला स्वतःबद्दल माहिती नसलेला भाग. आता दुसऱ्यांनी मला ओळखण्याचा प्रयत्न करणं ह्याच्याबद्दल जे आपण बोललोय, तर अर्थातच दुसऱ्यांना काही भाग माहिती आहे आणि काही भाग त्यांना माझ्याबद्दल माहिती नाहीये. आता आपण हे 4 भाग काय आहेत ते पुढे जाऊन पाहू. आत्तापर्यंत आपण जे बोललो ते जर कोणाला लक्षात आलं नसेल, तरी आपण पुढे जे बोलणार आहोत त्यांनी ह्या गोष्टी अधिक स्पष्ट व्हायला मदत होणार आहे. आता आपण हा पहिला भाग बघूया. हा भाग असा आहे की मी स्वतः, आपल्याला इथे दिसतंय, आणि लोक, या दोघांनाही नोन म्हणजे दोघांनाही माहिती असलेला हा भाग आहे. याला आपण म्हणणार ओपन एरिया किंवा मुक्तांगण मराठीमध्ये म्हणू शकतो किंवा अरेना. अरेना म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल ग्लॅडिएटर वगैरे सारख्या सिनेमांमध्ये आपण हे पाहिलंय
की अरेना म्हणजे काय, तर जिथे ग्रीक लोकांचे ते सिंहाशी खेळणं वगैरे टाईपचे, कुस्ती अशा प्रकारचे जे खेळ व्हायचे, ते जे मोठं ऑडिटोरियम किंवा मोठं स्टेडियम म्हणूया ऑडिटोरियमपेक्षा, हे जे स्टेडियम असतं त्याची बैठक व्यवस्था अशी असते. किंवा आता रिसेंटली सांगायचं तर मला वाटतं दिल धडकने दो वगैरे अशा सिनेमांमध्ये ते स्ट्रक्चर आपण पाहिलंय, की जिथे पायऱ्या उतरत उतरत गेल्यासारख्या दिसतात आणि तिथे बसून आपण समोर मैदानात चाललेला खेळ पाहू शकतो. ती जागा आहे अरेना. म्हणजे काय, तर मी कुठेही असेन तरी कोणालाही मध्ये जे चाललंय ते दिसू शकतं. तसा हा भाग आहे, जो मलाही माहिती आहे आणि इतरांनाही माहिती आहे. आता असा विचार करून बघा, की असा कुठला भाग आहे माझ्या व्यक्तिमत्वातला जो मलाही माहिती आहे आणि इतरांनाही माहिती आहे. तर सर्वसाधारणपणे जसं मी सत्राच्या सुरुवातीला म्हटलं, की माझा रंग, उंची, बांधा, डोळ्याचा रंग, केसांचा रंग, सर्वसाधारणपणे माझं वय काय असेल, माझं शिक्षण काय, मी कुठल्या भागात राहते, मी कुठल्या भाषेत बोलते, ह्या अशा गोष्टी आहेत ज्या सर्वांना माहिती असू शकतात किंवा याच्यामध्ये न माहिती असण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे हा भाग सगळ्यांना, जिथे मुक्त प्रवेश आहे, मुक्तांगण असं आपण म्हणालो, जिथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे अशी ही जागा आहे. जे मला फारसं ओळखत नाहीत, आता समजा MKCL मध्ये मी काम करते, तर MKCL मध्ये समजा 400 माणसं काम करत असतील, तर ही 400 माणसं मला पर्सनली ओळखत नाहीत. पण ज्यांच्याशी माझी नजरानजर झाली आहे, कुठेही जिना उतरताना सोबत उतरला गेलाय किंवा ये जा करताना आम्ही समोर आलोय, तर त्या लोकांनी माझ्याकडे पाहून माझ्याबद्दल जो काही अंदाज बांधला असू शकतो, तो झाला ओपन एरिया. आता आपण पुढे जाऊया, पुढच्या भागाकडे वळू आपण. पुढचा भाग असा आहे, स्वतःला माहिती नसलेला पण इतरांना माहिती असलेला भाग. पुन्हा एकदा सांगते, स्वतःला माहिती नसलेला, अननोन टू सेल्फ, म्हणजे मला माहिती नाहीये पण लोकांना माहिती आहे. आता नीट विचार करून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की असा कुठला भाग आहे जो मला नाही माहिती पण लोकांना माझ्याबद्दल माहिती आहे. या भागाला आपण म्हणतो ब्लाइंड स्पॉट्स. ही पण संकल्पना आपण खरं तर शाळेत शिकलो असणं अपेक्षित आहे, पण लक्षात नसेल तर मी आठवण करून देते. आपण एखाद्या कागदावर समजा ना 2 ठिपके काढले, हां, आणि तो कागद डोळ्यांपासून एका विशिष्ट लांब अंतरावर धरला तर आपल्याला ते दोन्ही ठिपके दिसतात. पण जेव्हा आपण तो कागद इतका जवळ धरतो डोळ्याच्या, की एका पॉइंटला असं होतं की मला ते 2 ठिपके न दिसता एकच ठिपका दिसायला लागतो. याला आपण ब्लाइंड स्पॉट म्हणतो. त्याला अर्थातच आपल्या डोळ्याची रचना आणि ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. मुद्दा असा आहे की एखादी गोष्ट माझ्या इतकी जवळ असते की मला लक्षातच येत नाही की ही गोष्ट माझ्यात आहे किंवा मी करत आहे. आता तुम्ही सगळ्यांनी हे उदाहरण मी द्यावं का मला माहिती नाही. आता तुम्ही माझ्याही बद्दल हे बोलू शकाल. आपले शाळेतले शिक्षक आठवून पहा. हं, ही मजेची गोष्ट आहे, पण हे घडतं. आपण शाळेतल्या शिक्षकांना त्यांच्या विशिष्ट लकबीनुसार आपण काय म्हणूया हाका मारतो किंवा त्यांची ती ओळख झालेली असते. आता ही जी ओळख आहे, म्हणजे कोणीतरी डोक्यावर हात ठेवून शिक्षक बोलतात, कोणीतरी खिडकीतनं बाहेर पाहत बोलतात, कोणीतरी पूर्ण खालीच पाहत बोलतात, कोणी खूप हातवारे करत बोलतात. ह्याच्यावरून त्या शिक्षकांची ओळख ठरते किंवा ओळख आपण आपल्या मनामध्ये अजूनही जपून ठेवलेली असू शकते. तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्या मला जाणवलेल्या नाहीत, माझ्या अशा सवयी ज्या मला जाणवलेल्या नाहीत पण समोरच्या व्यक्तीला जाणवलेल्या आहेत. ब्लाइंड स्पॉट्स आपल्याला अनेकदा असं वाटतं की असं कुठे असेल का, मला माहितीच आहे ना माझ्याबद्दल आणि मी खूप प्रयत्न पण करते स्वतःला ओळखून घेण्याचा. मग हे ब्लाइंड स्पॉट्स वगैरे कुठे काय असतं, तर नीट विचार केलात आणि हे आत्ता जे मी शिक्षकांचं उदाहरण दिलं त्याच्यावरून खूप जाणवेल. आणि शिक्षकांचं उदाहरण यासाठी दिलं की त्यांना एका वेळेला वर्गात असणारी किमान 50 ते 60 मुलं किंवा 50 ते 60 विद्यार्थी एकाच वेळेला पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या लकबी ह्या प्रकर्षाने आपल्याला जाणवून येतात. आपल्या बाबतीत मात्र आपल्याला कोण कोण कसं ऑब्झर्व करतंय, कोण कोण आपलं कसं निरीक्षण करतंय, आपल्याबद्दल कसं मत बनवतंय, हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्याला आपले ब्लाइंड स्पॉट्स काय असतील हे अनेकदा लक्षात येत नाही, पण ते असतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इथे आपण ब्लाइंड स्पॉट किंवा ब्लाइंड स्पॉट्स असं म्हटलंय. हे यासाठी म्हटलंय की एखाद्याला एखादीच विशिष्ट गोष्ट असेल जी लक्षात आली नाही, काही जणांना अनेक असतील, त्यामुळे आपण ब्लाइंड स्पॉट किंवा ब्लाइंड स्पॉट्स असं म्हटलेलं आहे. तर ह्या आपल्या व्यक्तिमत्वामधला असा भाग जो मला नाही कळलेला पण लोकांना माझ्याबद्दल जाणवलेला आहे. पुढच्या भागाकडे जाऊया. हा जो पुढचा भाग आहे त्याला आपण म्हणतोय मास्क किंवा फसाद. हा भाग काय आहे, तर जो मला माहिती आहे पण लोकांना माहिती नाही. म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वातला असा भाग जो मला माहिती आहे पण लोकांना माहिती नाही. याचं अत्यंत सोपं उदाहरण आणि कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या तोंडावर आता हसू आलं असेल.
हा भाग म्हणजे आपल्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर आपले सोशल जी काही अ, काय म्हणूया सोशल नेटवर्किंगवर आपण जे जे काही गोष्टी लिहितो ह्या सगळ्या मोस्टली म्हणूया किंवा बऱ्याचशा असं म्हणूया, सगळ्या नको म्हणायला, पण बऱ्याचशा गोष्टी या ह्या भागातनं येतात की जे फक्त मलाच माहिती आहे पण लोकांना माहिती नाही. म्हणजे मी अतिशय कंटाळली आहे आणि अतिशय मला वैताग आलेला आहे म्हणून मी राऊंड मारायला बाहेर पडले आणि मी राऊंड मारताना कुठेतरी छान झाड पाहून सेल्फी काढली आणि ती मी माझ्या कुठल्या तरी सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केली. लोक समजत राहतील म्हणजे लोकांना अननोन हे आहे की मी अत्यंत कंटाळलेली आणि वैतागलेली असताना बाहेर पडले होते आणि मी ही सेल्फी काढली. लोकांना वाटत राहील की अरे वा काय मजेत मस्त राऊंड मारायला चालली आहे. पण मला माहिती आहे म्हणजे नोन टू मी असं गोष्ट आहे की जे मला माहिती आहे की मी खरं म्हणजे किती वैतागलेली आहे. आत्ता तुम्ही पाहिलं असाल तर लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांनी विविध प्रकारच्या रेसिपीज आणि खूप छान छान गोष्टी सोशल प्लॅटफॉर्म्सवर वारंवार शेअर केल्या किंवा अजूनही होत आहेत. तर आपण आपल्याला माहिती आहे की म्हणजे समजा मी एखादी गोष्ट अशी शेअर केली तर मला माहिती आहे की खरं म्हणजे ना त्या पदार्थात अतिशय मीठ कमी झालेलं आहे किंवा मी मीठ घालायलाच विसरले, पण दिसायला तो पदार्थ इतका इंटरेस्टिंग दिसतोय की मी फोटो काढला आणि सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केला. लोकांनी त्याला अत्यंत यम्मी, किती छान, वाव, सो टेस्टी, किती सुंदर दिसतंय, यायला पाहिजे खायला, अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या. असं जर घडलं तर लोकांना हा भाग अननोन आहे की ह्या गोष्टीमध्ये किंवा ह्या पदार्थात मीठ घातलेलं नाही. आपण अनेकदा मास्क किंवा फसाड लावून फिरत असतो. फसाड ही आर्किटेक्चर मधली टर्म आहे. म्हणजे वरून दिसताना वेगळी गोष्ट आहे पण आतमध्ये खूप वेगळंच काहीतरी आहे. एखादी बिल्डिंग बाहेरून दिसायला खूप सुंदर आहे पण आतमध्ये त्या बिल्डिंगच्या भयंकर ओल येत आहे किंवा इन्फेक्शन म्हणजे फंगल इन्फेक्शन झालेलं आहे. हे जसं आपल्याला लक्षात येत नाही तशी ही आर्किटेक्चर मधली टर्म आहे. किंवा मास्क हा तर आपण अनेकदा लावून फिरत असतो. आपल्याला अतिशय न आवडणारी व्यक्ती जरी समोर आली तरी आपण तोंड फिरवून जात नाही किंवा ते अपेक्षितही नाही आणि ते करूही नाही अर्थातच. आपण त्या व्यक्तीलाही समोरून समोर त्या व्यक्तीकडे पाहून हसतो किंवा त्यांना विश करतो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणतो वगैरे. तर हा झाला आपल्या मास्कचा भाग. याला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगणं गरजेचं आहे की हा मास्क जसं आपण काहीतरी लपवण्यासाठी म्हणजे जसं मी म्हटलं की मीठ कमी झालंय ते लपवण्यासाठी किंवा माझा वैताग कंटाळा लपवण्यासाठी मी मास्क वापरलाय, तसंच काही वेळा ह्याचा वापर चिलखतासारखाही होतो. म्हणजे कायम हा मास्क काहीतरी लपवण्यासाठी किंवा खोटं काहीतरी लपवण्यासाठीच वापरला जातो असं नाही, तर त्याचा वापर चिलखतासारखाही होतो. चिलखतासारखा वापर म्हणजे काय तर आता समजा इंटेलिजन्स मधले काही लोक असतील, आपल्या गव्हर्नमेंट मधले लोक असतील किंवा म्हणजे काय म्हणूया तत्सम त्या रँकचे काही लोक असतील, तर अशा लोकांना अनेक अशा गोष्टी माहीत असतात सिक्रेट्स की जी त्यांनी नाही बाहेर सांगायला पाहिजेत. हां, म्हणजे त्यांनी जर ती सिक्रेट्स बाहेर सांगितली तर ते त्यांच्या कर्तव्यात चुकतील असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे जरी तुम्हाला एखादं आपल्या देशाबद्दलचं सिक्रेट माहीत असेल तरी ते आपण सांगणं अपेक्षित नसतं. तुम्ही पाहिलं असाल अनेक आत्मचरित्र किंवा चरित्र, आत्मचरित्रच विशेष करून म्हणूया, की जी माणसं वयाच्या एका विशिष्ट टप्प्याला आल्यानंतर लिहितात आणि मग त्याच्यामध्ये भरपूर खुलासे करतात, की असं झालं होतं, मी अमुक काळात अमुक ठिकाणी पोस्टिंगला असताना ह्या गोष्टी घडल्या होत्या, मला ह्या लोकांनी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि हे सगळं त्या घटना घडल्यानंतर 25, 30, 40 किंवा काहीही वर्षांनी आपल्या समोर येतं. हे जे आहे ते तेव्हा त्यांनी चिलखतासारखं वापरलेलं असतं की तेव्हा त्या गोष्टी डिस्क्लोज नाही केलेल्या, त्या नाही सांगितलेल्या, पण आता त्या गोष्टी सांगायला हरकत नाही म्हणून त्याबद्दल ती लोक बोलतात. त्यामुळे मास्क हा कायम जसं उदाहरणार्थ मला न आवडणारी व्यक्ती समोर आली तरी मी तोंड फिरवून जाणं हे अत्यंत असभ्यपणाचं लक्षण आहे. मी त्या व्यक्तीशी बोलणं अपेक्षित आहे. त्यामुळे हा वापर आपण चिलखतासारखा करतो ह्या भागाचा असंही म्हणता येईल. पुढच्या भागाकडे जाऊ. चौथा भाग असा आहे की जो मलाही माहिती नाही आणि लोकांनाही माहिती नाही. आता जर मी ह्याच्यावर प्रश्न विचारायला मुभा असती आणि आपण समोरून बोललो असतो, समोरासमोर मला म्हणायचंय, असं जर बोललो असतो तर आपण ह्याच्यावर आणखीन थोडी चर्चा करू शकलो असतो. पण असं तुम्हाला वाटतं का की असा काही आपल्या व्यक्तिमत्वामधला भाग असेल की जो मलाही माहिती नाही आणि लोकांनाही माहिती नाही? मग जर असं काहीच म्हणजे माहितीच नाहीये, काही मला पण नाही माहिती, लोकांना पण नाही माहिती, तर मग हा भाग आहे कशाला? तर ह्याच्याबद्दल जरा नीट विचार करून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की समजा मला एखादा दुर्धर आजार आहे किंवा एखादा रोग झालाय आणि जो अजून त्याचं डायग्नोसिसच झालेलं नाही, म्हणजे मला अजून माहितीच नाही की मला असा काही आजार आहे. तर ही गोष्ट आता म्हणजे ही गोष्ट मलाही माहिती नसणार आहे आणि इतरांनाही माहिती नसणार आहे. ही एक फिजिकल सिम्पटम्सच्या बाबतीतली गोष्ट झाली. पण आणखीन थोडा तपशिलात म्हणजे सायकोलॉजिकली जरी विचार करायचा झाला
तरी आपल्याला असं लक्षात येईल की आपण एखाद्या वेळेला एखादी अशी गोष्ट करून जातो जी आपल्याकडनं कोणीच कधीच अपेक्षा केलेली नसते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. मी एका इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचे आणि तिथे माझ्या कामाचा भाग म्हणून आम्ही खूप आउटडोअर ॲक्टिव्हिटीज घ्यायचो किंवा आउटडोअर कॅम्प्स घ्यायचो, लेक्चर्स घ्यायचो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची घ्यायचो. आणि त्याच्यामध्ये एकदा असं झालं की आम्ही ट्रेकला गेलो होतो आणि मधमाशांच्या पोळ्यावर एका विद्यार्थ्याने दगड मारला. अत्यंत कायम काय म्हणूया शहरात राहिलेल्या मुलांना हे अनेकदा लक्षात नाही येऊ शकत की मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारण्याने काय काय घडू शकतं. त्याच्यामुळे तो दगड मारला गेला आणि त्या मधमाशांचं पोळं उठलं आपण ज्याला म्हणतो, तर मधमाशा इकडे तिकडे झाल्या. त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना त्या मधमाशा चावल्या आणि तुम्हाला माहीत असेल काही जणांना किंवा एखादी जरी मधमाशी चावली असेल तरी अंदाज येऊ शकेल की हे किती म्हणजे काय म्हणूया पेनफुलही असतं आणि ती परिस्थिती फार गंभीर असते. मग कोणाला चक्कर यायला लागली, एकदम पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी झालं, अशा अनेक गोष्टी घडल्या. या वेळेला वर्गामध्ये सर्वसाधारणपणे अत्यंत शांत बसणारी 3 मुलं त्यांनी जे प्रसंगावधान दाखवलं आणि ती परिस्थिती हाताळली की त्या जिथे मधमाशा चावल्या तिथे अ, मुळांमधली मऊ माती लावणं किंवा ते आधी मुळात झाड लक्षात घेणं की कुठल्या झाडातली माती आपल्याला चालू शकते. पावसाळ्याचे दिवस होते, पावसाळ्यातला ट्रेक घेऊन आम्ही गेलो होतो आणि हे सगळं त्या मुलांनी केलं. किंवा डोली करून खाली घेऊन जायला लागणं त्यासाठी काय करता येईल किंवा ज्या मधमाशा आता ऑलरेडी बाहेर आहेत त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करता येईल, ह्या गोष्टी त्यांनी इतक्या तत्परतेने आणि इतक्या काय म्हणूया प्रसंगावधान राखून असंच म्हणायला हवं केल्या की कोणाच्या लक्षातही नव्हती ही मुलं की ही 3 मुलं आपल्या बरोबर आपल्या क्लासमध्ये आहेत आणि आपण गेले 6-8 महिने एकत्र काम करतोय किंवा वावरतोय, हे अनेकांच्या लक्षातही नव्हतं आलं. इतकी ती त्यांचा प्रेझेन्स जो होता वर्गामधला तो कमी होता. आता ह्या मुलांनाही कदाचित माहिती नसणार आहे की आपण हे एवढं धैर्याचं काम करू शकतो किंवा एवढं प्रसंगावधान आपल्यामध्ये आहे आणि इतरांना तर माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. आणि जेव्हा मी त्या विद्यार्थ्यांशी नंतर बोलले तर त्यांच्यातल्या दोघांनी मला सांगितलं की अगं ताई आम्हाला सुचतच गेलं ना काय काय करायचं ते, म्हणून आम्ही केलं. म्हणजे मला अशा प्रसंगामध्ये काय करायचं किंवा ऍक्सिडेंटच्या परिस्थितीमध्ये काय काय करायचं हे मला पटकन सुचू शकतं याची जाणीवच नव्हती मला इतके दिवस. असं त्या मुलांच्या बाबतीत झालं आणि ही जाणीव त्यांनाही नव्हती आणि इतरांनाही नव्हती. तर आपल्याला हे अशा काही उदाहरणांवरनं आपल्याला लक्षात येतं की असा डार्क एरिया असतो जो मलाही नाही कळलेला आणि इतरांनाही नाही कळलेला. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तर कळलं की हे असतं असं असतं, काही भाग मला माहिती असतो काही नसतो, काही इतरांना माहीत असतो नसतो आणि त्याच्यामुळे 4 भाग बनतात. पण ह्याचा सगळ्याचा उपयोग काय किंवा हे मॉडेल मी वापरायचं कसं, तर आता आपण पुढे जाऊन पाहूया की ह्या मॉडेलचा वापर कसा करायचा असतो. आपण एक एक्सरसाइज खरं केला तर खूप छान होईल. तुम्ही एक 10 सेकंद घेऊन हा करताय का पहा किंवा मी फार पॉज न घेता नुसती ऍक्टिव्हिटी सांगते, तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून नंतर ही ऍक्टिव्हिटी करू शकाल. तुम्ही ना 2 व्यक्ती मनात धरा बरं का. एक असेल जी तुमच्या जवळची व्यक्ती आहे आणि जवळची व्यक्ती असं मी जेव्हा म्हणते तेव्हा केवळ तुमचे आई वडील असंच धरलं पाहिजे असं काही नाही. जी व्यक्ती तुम्हाला खरंच वाटते की जी मनाने तुमच्या जवळ आहे अशी जी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असेल ती एक व्यक्ती मनात धरा आणि दुसरी अशी व्यक्ती धरा की ज्या व्यक्तीसोबतची तुमची ओळख ही काही महिन्यांची आहे किंवा 6-8 महिनेच तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता. आता तुम्ही असा विचार करून पहा की तुम्हाला तुम्हाला जे ओळखण्याचं प्रमाण आहे म्हणजे माझ्याबद्दल माहिती जे असणं आहे, माझ्या जवळच्या व्यक्तीला ही माहिती जास्ती असेल का माझ्यापेक्षा म्हणजे माझी जी अगदी कमी ओळखीतली व्यक्ती आहे, 6-8 महिने ओळख आहे, त्या व्यक्तीला माझ्याबद्दल जास्ती माहिती असेल, याचा नीट विचार करून पहा. सर्वसाधारणपणे किंवा असं म्हणता येईल की 99 पेक्षा अधिक टक्के आपल्याला असं दिसतं की जी व्यक्ती माझ्या जवळची आहे, मी एक महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगते की जवळची व्यक्ती असं मी जेव्हा म्हणते तेव्हा नात्यानी जवळची व्यक्ती असं नसून मनानी किंवा भावनिक ज्या व्यक्तीशी माझं नातं आहे अशी व्यक्ती मनात धरायची आहे. नाहीतर अनेकदा मुलं असं म्हणतात किंवा लोक असं म्हणतात की माझी आई ही माझ्या जवळची असायला पाहिजे पण माझ्या आईला माझ्या अनेक गोष्टी माहीत नाहीत जेवढ्या माझ्या मैत्रिणीला किंवा मित्राला माहिती आहेत. तर मग जर आई बरोबर आत्ता तेवढं भावनिक नातं दिसत नाहीये तर अशी व्यक्तीच मनात धरा की जिच्याशी भावनिक नातं आहे. तर 2 व्यक्ती मनात धरायच्या, एक जवळची खूप भावनिक जवळीक असलेली आणि दुसरी केवळ ओळखीची जी 6-8 महिन्याची ओळख आहे. ह्या 2 व्यक्तींच्या बाबतीत एक्सरसाइज असा सांगितलाय
की ह्यातली कुठली व्यक्ती अशी आहे की जी मला खूप जास्ती प्रमाणात ओळखते असं मला वाटतं. सर्वसाधारणपणे उत्तर येतं की ज्या व्यक्तीशी माझं भावनिक नातं आहे ती व्यक्ती मला जास्ती ओळखते किंवा त्या व्यक्तीबरोबर मला वावरताना अधिक चांगलं वाटतं. म्हणजे असं आहे की हा असा भाग जो आहे, ओपन एरिया जो आहे, तो माझ्या जवळच्या व्यक्तीबरोबर जास्ती आहे आणि थोड्या कमी ओळखीच्या व्यक्तीबरोबर कमी आहे. आता आणखीन एक पुढे जाऊन विचार करून बघूया की जी व्यक्ती माझ्या जवळची आहे तिच्याबरोबर मला जास्ती कम्फर्टेबल वाटेल का नुसतीच ओळख आहे ती व्यक्ती वाटेल. तर सर्वसाधारणपणे उत्तर असं येतं की अर्थातच मला खूप मजा येते. समजा एखादा माझा मित्र किंवा एखादी माझी मैत्रीण ही जवळची असेल किंवा तुमचे पार्टनर्स असतील तर ते जवळचे असतील किंवा पालक असतील किंवा मुलं बाळं सुद्धा जर कोणी आपले सेंटर्सचे काय म्हणूया कोऑर्डिनेटर्स किंवा फॅसिलिटेटर्स हे पाहत असतील तर आपले पार्टनर्स असू शकतील किंवा जे कोणी असेल व्यक्ती जवळची. तर मला ह्या व्यक्तीबरोबर असायला खूप आवडतं आणि मला खूप मजा येते. माझं शेअरिंग खूप चांगलं होतं. मला विचार नाही करावा लागत की मी काय बोलू, कसं बोलू, हे बोलले तर काय होईल, ते बोलले तर काय होईल, याचा विचार मला नाही करावा लागत. त्यामुळे मी आनंदी असण्याचं, शांत असण्याचं किंवा काय म्हणूया रिलॅक्स्ड असंही म्हणू शकतो, असं असण्याचं प्रमाण हे माझ्या जवळच्या व्यक्तीबरोबर अधिक असतं. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की हा भाग ज्या व्यक्तीबरोबर माझा जास्तीत जास्त आहे त्या वेळेला किंवा त्या लोकांबरोबर मला खूप छान वाटतं. आता आपण बघूया की हा भाग वाढवायचा कसा. आता हा भाग जो आहे ना ओपन एरिया, त्याच्या आसपास त्याला सराउंड केलेले 3 भाग आहेत. आपल्याला उभं, आडवं आणि तिरपं, म्हणजे उभं, आडवं आणि तिरपं. पुन्हा एकदा दाखवते. उभं म्हणजे मास्क कमी करावा लागेल, आडवं म्हणजे मला माझे ब्लाइंड स्पॉट्स कमी करावे लागतील आणि होरिझॉन्टल म्हणजे मला माझा डार्क एरिया कमी करावा लागेल. आता आपण बघूया की हे सगळं कसं करायचं. हाऊ टू एक्सपॅन्ड ओपन एरिया. आपला जो ओपन एरिया मुक्तांगण जे आहे ते अधिक मुक्त कसं करायचं किंवा तो भाग आणखीन कसा वाढवायचा ते आता आपण बघूया. आपण म्हणालो होरिझॉन्टली, व्हर्टिकली आणि डायगोनली आपल्याला काय म्हणूया तो भाग एक्सपांड करता येईल. मी बहुतेक इथे म्हणताना चुकून डायगोनलीच्या ऐवजी होरिझॉन्टली म्हटलंय, माफ करा मला. तर आपण बघू कसं करायचं. आता होरिझॉन्टली एकदा परत ही दाखवते. होरिझॉन्टली जर मला माझा ओपन एरिया वाढवायचा असेल तर मला काय करावं लागेल. होरिझॉन्टली म्हणजे आडवं आडवं करायचं. मला हे जर करायचं असेल तर मला माझे ब्लाइंड स्पॉट्स कमी करावे लागतील. मला माझे ब्लाइंड स्पॉट्स कळण्यासाठी, ब्लाइंड स्पॉट्स पुन्हा एकदा आठवण करून देते. ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे असा भाग जो मला माहिती नाहीये पण इतरांना माहिती आहे. आता हा भाग मला कमी करायचा आहे तर मी काय करणार. आता मला जर माहितीच नाहीये की माझ्याकडे अशा कोणत्या सवयी किंवा लकबी आहेत, हे जर मला माहितीच नसेल तर मी ते कमी कशा करणार. तर त्या कमी करण्याचा एक अत्यंत साधा उपाय असा आहे जो आपण अनेकदा मोडीत काढतो. मोडीत काढतो म्हणजे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो या भागाकडे किंवा ह्या गोष्टीकडे. तो भाग असा आहे फीडबॅक देणं आणि फीडबॅक घेणं. मी जेव्हा फीडबॅक देते त्यावेळेला माझं समोरच्या व्यक्तीबरोबर काही एक विश्वासाचं नातं तयार होतं आणि त्यामुळे ती व्यक्ती सुद्धा मला फीडबॅक देते. ती व्यक्ती मला जो काही फीडबॅक देते तो का बरं महत्वाचा आहे. तर त्याचं महत्व असं आहे की जेव्हा मला फीडबॅक मिळतो त्यावेळेला मला कळतं की अरे हो हे माझं चुकत होतं बरं का, किंवा अरे हे मला बदलायला हवंय बरं का. हे जे मला कळतं हे मला माहितीच नव्हतं ना की माझ्या ह्या चुका होत आहेत. तर ह्या मला कोणीतरी सांगावे लागतील की सीमा हे तुझं चुकतंय, तू हे असं करण्याऐवजी अमुक पद्धतीने करून बघ. हे मला जर लोकांकडनं कळलंच नाही तर मी कशी सुधारणा करणार. पण म्हणून मी काही लोक अशी पण तुम्ही पाहिली असाल की ते स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी खूप उत्सुक असतात. पण आपण जर त्यांना विचारलं की तुला माझं मी आत्ता जे काही म्हटलं ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे, त्याच्यावर ते काहीच म्हणत नाहीत किंवा त्याच्यावर काहीच प्रतिसाद देत नाहीत. अशा वेळेला आपल्याला कंटाळा येतो. मग एका पॉइंटला आपल्याला वाटतं की हिला किंवा ह्याला स्वतःची प्रगती तर करून घ्यायची आहे पण मला तुम्ही काहीच फीडबॅक देत नाही आहात किंवा तू मला काहीच सांगत नाहीयेस की हे बदल कर किंवा हे मला छान वाटलं किंवा हे नाही छान वाटलं, असं काहीच तू मला सांगत नाहीयेस. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की माझे ब्लाइंड स्पॉट्स मला कमी करण्यासाठी मला फीडबॅक मिळवायला हवा लोकांकडून, तसंच मला लोकांना फीडबॅक देताही यायला हवा. आता आपण बघूया की फीडबॅक देणं आणि घेणं कसं करायला पाहिजे. जर मला फीडबॅक द्यायचा असेल त्याच्याबद्दल आधी बोलू. तर मला ज्या व्यक्तीला फीडबॅक द्यायचा आहे आणि जर चांगला फीडबॅक असेल तर तो आपण अर्थातच सगळ्या लोकांसमोर देणं जास्ती चांगलं असतं. पण जर मला एखादी अशी गोष्ट सांगायची असेल की जी फारशी इंटरेस्टिंग नाही किंवा फारशी चांगली नाही तर मी त्या व्यक्तीला कशी सांगेन.
तर एकतर काळजीपूर्वक सांगेन. हां, म्हणजे मला समोरच्याला दुखवायचं नाहीये. मला खरंच वाटतंय, की त्या व्यक्तीत जर हा बदल झाला ना, तर अजून मजा येईल, अजून बहार येईल, असं मला वाटतंय. म्हणून मला तो फीडबॅक द्यायचा आहे. असं जर असेल, तर मला विचार करण्याची गोष्ट आहे, की मी तो काळजीपूर्वक दिला पाहिजे, एकटा असताना दिला पाहिजे. दुसरं आहे, की कॉशियसली आणि ग्रॅज्युअली दिला पाहिजे. एकदम धडामकन बॉम्ब टाकला, असं नाही होता कामा. किंवा काय आहे, तू असं काय करतेयस किंवा असं काय करतोयस, असं न म्हणता तुम्हाला त्या वागण्यामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये काय बदल झाला तर मजा येईल किंवा काय बदल व्हायला हवा असं वाटतं. तो बदल जर त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितला आणि तो बदल त्यांच्यासाठी का महत्वाचा आहे हे जर आपण चांगल्या पद्धतीने त्यांना सांगू शकलो शांतपणाने तर ते उपयुक्त ठरू शकतं. उपयुक्त म्हणजे त्यांना बदल करायला. आणि सेन्सिटिव्हली अर्थातच म्हणजे मी एखाद्या माणसाला जर इनसेन्सिटिव्हली म्हटलं की काय आहे, एवढं येत नाही का तुला सांगता, तर तो माणूस म्हणेल पुन्हा मला कधीच फीडबॅक द्यायला येऊ नकोस किंवा तो माणूस माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करेल. तर मी अत्यंत सेन्सिटिव्हली त्या माणसाशी बोललं पाहिजे. आता आपण पुढचे जे 2 मुद्दे तुम्हाला दिसत आहेत हे 2 मुद्दे मला फीडबॅक जर मिळाला तर मी काय करायचं ह्याच्याबद्दलचे आहेत. आता मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते. आपल्याला कोणीतरी ना येऊन सांगतं की अगं तू हे असं काय करतेयस, हे नको करूस. एक साधं उदाहरण आणि जे आता कॉमन आहे, माझ्याकडे आता येणाऱ्या केसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये इंटरनेट ॲडिक्शन याच्यावरच्या केसेसचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे आत्ताच्या काळात आणि लॉकडाऊनमध्ये तर विशेष करून. तर मला असा फीडबॅक जर मिळत असेल वारंवार, म्हणजे माझी आई मला म्हणते की अगं किती मोबाईलवर असतेस. माझे मित्रमैत्रिणी मला म्हणतात की अगं तू आम्हाला भेटायला आली आहेस की फोनवर चॅटिंग करायला आली आहेस. किंवा माझ्या घरातली अन्य माणसं किंवा मला काहीही खेळायचा उत्साह वाटत नाही, वाचायचा उत्साह वाटत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण मला तरीही वाटत नाही की मी खूप वेळ घालवते. मी आईला म्हणणार की अगं नाही मी केलं की मगाशी ते काम केलं, मगाशी उठून मी पुस्तकही वाचलं बहुतेक. असं जर मी उत्तर देत असेन आणि मला वारंवार आई, वडील, घरातली माणसं, माझे मित्रमैत्रिणी ह्यांच्याकडून हा फीडबॅक मिळत असेल की तुझं इंटरनेटचा वापर किंवा मोबाईलचा वापर हा अतिरेकी होतोय. मी जर त्यांना म्हटलं हे असं काही नाही तुम्हालाच वाटतं किंवा मी असं म्हटलं की तुम्हाला नसेल फ्रेंड सर्कल म्हणून तुम्हाला नाही वाटत सोशल प्लॅटफॉर्मवर यावं, पण माझे आहेत ना, मला तेवढे मित्रमैत्रिणी आहेत म्हणून मी वापरते, त्यात काय एवढं, असं जर मी उडवाउडवीची उत्तरं दिली तर पुन्हा समोरून माणसं मला फीडबॅक देणार नाहीत. त्यामुळे मला काळजी घ्यायला पाहिजे की जेव्हा मला फीडबॅक मिळतोय त्यावेळेला निदान मी त्या फीडबॅककडे थोडं लक्ष तरी दिलं पाहिजे. म्हणून समोरचा माणूस मला जे सांगतोय ते कायम 100% बरोबरच असेल असं नाहीये. मला ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की मला फीडबॅक मिळालाय, आता मी माझं डोकं चालवून आणि माझा स्वतःचा अनुभव बघून किंवा मला किती वेळा हा फीडबॅक मिळालाय ह्याचा विचार करून आता ठरवते की ही गोष्ट माझ्या बाबतीत खरंच घडतेय का नाही घडते. जर मला असं लक्षात आलं की मला सगळीच माणसं माझ्या आजूबाजूची हे सांगतायत की तुझा मोबाईलचा वापर किंवा इंटरनेटचा वापर भयंकर वाढलाय, तर मी नक्कीच त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. तर एक तर पहिली गोष्ट की मला जर फीडबॅक मिळाला, समोरच्या माणसाने मला काही सांगितलं, तर मी तो सरसकट धुडकावून न लावता त्याच्यावर विचार केला पाहिजे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला जे काही समोरच्या माणसाने सांगितलंय ते जर नीट कळलंय की नाही हे जर तपासायचं असेल, तर त्या माणसालाच आपण विचारू शकतो की तुम्ही असं असं म्हणालात, तर मला हे जे कळलंय ते बरोबर आहे का? तर ती माणसं हो किंवा नाही जे उत्तर आहे ते देतील. त्यानंतर तुम्हाला असं का वाटलं? तुम्हाला माझ्या कुठल्या वागण्यात हे जाणवलंय का? कधी माझ्या बोलण्यात नाही आलंय का? अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो. आपल्याला सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे प्रश्न विचारायची सवय नसते. आपल्याला वाटतं त्यांना काय करायचंय, मी मला काय करायचं ते करीन ना. असं वाटून घेण्याकडे आपला अनेकदा कल असतो, ज्यांनी आपले ब्लाइंड स्पॉट्स कमी होऊ शकत नाहीत. आपण असं वारंवार म्हणतोय की ब्लाइंड स्पॉट्स कमी करण्यासाठी हे चाललंय. म्हणजे माझ्यातल्या मला माहिती नसणाऱ्या गोष्टी कमी व्हायला पाहिजेत. तर मला मिळणारा जो फीडबॅक आहे त्याच्यावर माझं लक्ष नीट असायला पाहिजे. तर मी समोरच्याला क्लॅरिफिकेशन विचारू शकते आणि तुमची जी काही रिॲक्शन आहे त्या फीडबॅकवरची, म्हणजे तुम्हाला तो फीडबॅक पटला, नाही पटला, काय वाटलं तुम्हाला ते ऐकून, हे तुम्ही शेअर करू शकता. ज्याचा फायदा असा होतो की तुम्ही जर म्हणालात अरे मला नाही वाटत इतका मी वेळ घालवते, तर मग समोरचा माणूस म्हणजे संवाद वाढू शकतो त्या ठिकाणी आणि तो माणूसही तुम्हाला सांगेल की अगं तुला वाटतंय खरं, पण तू बघ ना, उठलीस तेव्हापासून तू पुढचा अर्धा तास मोबाईलवरच होतीस, त्याच्यानंतर तू उठून आवरलंस पण त्याच्याही नंतर तू पहिलं चहा पिताना किंवा तुम्ही जे काही सकाळी दूध पित असाल, चहा कॉफी जे काही पित असाल, तर तू तेव्हाही मोबाईलवरच होतीस. त्यानंतर तू तुझं सगळं आवरून आलीस त्याच्याही नंतर तू मोबाईलवर होतीस. अशी काही चर्चा घडू शकेल. त्यामुळे आपल्याला त्या फीडबॅकवरची माझी प्रतिक्रिया काय आहे, मला काय वाटतं हेही आपण शेअर करणं गरजेचं आहे.
एकदा रिपीट करते की मला माझे ब्लाइंड स्पॉट्स कमी करायचे असतील तर मला फीडबॅक घेणं गरजेचं आहे आणि मिळालेल्या फीडबॅकवर मी विचार करणं गरजेचं आहे. सरसकट धुडकावून ठेवणं, स्वतःचा अहंकार सांभाळणं हे आपण करायला नकोय. आणि मी जेव्हा अहंकार सांभाळणं म्हणते तर मीही तुम्हाला तुमच्यात ठेवूनच म्हणते, तुम्ही असं म्हणत नाहीये बरं का. कारण आपण सगळेच माणसं आहोत आणि आपल्याला आपल्याबद्दलच्या वाईट गोष्टी ऐकायला आवडत नाहीत. त्यामुळे वाईट म्हणजे ज्याच्यात सुधारणा करायची, काही प्रयत्न करायचे तर आपल्याला आळस येतो. पण खरं म्हणजे जर यशस्वी व्हायचं असेल आणि स्वतःत सुधारणा करायची असेल तर ब्लाइंड स्पॉट्स कळणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. व्हर्टिकली म्हणजे मला जर उभं हा जो भाग आहे ना, या पद्धतीने मला हा ओपन एरिया वाढवायचा असेल तर मला काय करायला लागेल? तर त्याचं उत्तर आहे मला माझा मास्क कमी करावा लागेल. म्हणजे हा जो भाग आहे तो कमी करायला लागेल. आता बघूया आपण कसा कमी करायचा. माझा मास्क म्हणजे मी ज्या गोष्टी लपवून ठेवल्यात, ठरवून लपवून ठेवल्यात किंवा गरजेच्या आहेत म्हणून लपवून ठेवल्यात, त्या मला व्यक्त करून सांगता आल्या पाहिजेत. सो सेल्फ डिस्क्लोजर असं या टेक्निकचं नाव आहे. म्हणजे स्वतःला व्यक्त करणं. पण स्वतःला व्यक्त करणं म्हणजे माझी सगळी सिक्रेट्स आयुष्यातली मी सगळ्या माणसांना सांगत फिरले तर मजा आहे का हो? तर गडबडच जास्ती होईल आणि मजा येणारच नाही. ज्या कारणासाठी मी हे करते ते कारण म्हणजे ते उद्देश साध्यच होणार नाही. तर मग स्वतःला व्यक्त कसं करायचं हे आता आपण बघूया. पहिली गोष्ट आहे की समजा माझी नुकतीच कोणाशी तरी ओळख झाली आहे. आता मी MKCL या कंपनीसोबत काम करते. तर MKCL मध्ये मी 7-8 महिने झाले मला काम करून किंवा 8-9 महिने झाले असतील. तर ह्या महिन्यामध्ये माझ्या आयुष्यातली सगळी सिक्रेट्स मी ओपन करावीत का? तर अर्थातच करू नयेत. जी माझ्या कामाशी संबंधित आहेत, ज्याचा माझ्या काय म्हणूया कामाशी संबंध येतो त्या गोष्टी मी डिस्क्लोज कराव्यात. अन्य गोष्टी डिस्क्लोज करण्याची गरज नाही. आणि का गरज नाही आधी? तर माझ्याबद्दल समोरच्याला काय वाटतं किंवा माझं आणि समोरच्या व्यक्तीचं नातं काय आहे किंवा अनेक व्यक्ती माझ्या टीमचं म्हणा किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्या अन्य लोकांचं म्हणा, यांचं माझ्याबद्दल म्हणजे त्यांना माझ्याबद्दल किती आदर वाटतोय, किती त्यांचा माझ्याबद्दल विश्वासाचं नातं आहे, हे बघून मी माझ्याबद्दलच्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. याच्यासाठी मी एक छान उदाहरण तुम्हाला सांगते. मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किलची सेशनचा एक मोठा प्रोजेक्ट केला होता. त्यावेळेला मी ज्या सरांसोबत काम करत होते, तर ते सर म्हणजे आम्ही काम करायचं ठरवलं, सोबत काम करूया. ते खूप सिनियर आहेत आणि ते मला एक दिवशी म्हणाले, की "सीमा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे." मी म्हटलं, "सर सांगा ना प्लीज." तर ते मला म्हणाले, "मला माझ्या उजव्या कानाने ऐकू कमी येतं." तर मला कळलंच नाही, की ऑल ऑफ अ सडन मला त्यांनी ही गोष्ट का सांगितली. मग ते मला असं म्हणाले, की "आपण गेले गेले 1.5-2 वर्ष खरं तर सोबत काम करतोय वेगवेगळ्या प्रोजेक्टचं. पण हे प्रोजेक्ट असं आहे की जिथे आपण वारंवार सोबत सेशन्स घेणार, सोबत गोष्टी करणार. तर तुला ही गोष्ट माहिती पाहिजे." तर मी म्हटलं, "ओके." मग ते म्हणाले, की "तुला असं वाटेल की मी हे आत्ता का सांगतोय? त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा मीटिंग्स करतो, त्यावेळेला तू माझ्या उजव्या कानाशी बसायचं नाहीस. म्हणजे माझ्या उजव्या हाताशी तू कधीच बसायचं नाहीस." तुमच्या लक्षात आलं असेल की ही गोष्ट त्यांना एका विशिष्ट टप्प्याला म्हणजे जरी आमची ओळख 1.5-2 वर्ष जुनी होती, तरीही अशी वेळ जेव्हा आली की जिथे आता वारंवार मीटिंग्ज होणार किंवा वारंवार गोष्टी शेअर केल्या जाणार, त्यावेळेला त्यांनी ती गोष्ट डिस्क्लोज केली किंवा तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं. कारण मीटिंगच्या वेळेला जर मी त्यांच्या उजव्या कानाशी बसले तर त्यांना नीट ऐकू येणार नाही आणि मी जर डाव्या बाजूला त्यांच्या बसले डाव्या हाताला तर त्यांना नीट ऐकू येऊ शकेल. आता आमच्यामधलं जे विश्वासाचं नातं आहे, जितके वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय, त्यांचं जे काय म्हणूया, त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे, अनुभव आहे, ते सगळं इतकं इतकं पुढे आहे की मला या गोष्टीचं काहीच वाटलं नाही. किंवा खरं तर कुणालाच अशा प्रकारे कुठलं जे काही थोडं शारीरिक कमतरता असतात त्याच्याबद्दल वाटू नये. पण तरीही सर्वसाधारणपणे प्रयत्न करावा की स्वतःबद्दलच्या सगळ्याच गोष्टी पहिल्या दुसऱ्या भेटीत सांगाव्यात असं करू नये. पण तरीही काहीच व्यक्त करायचं नाही असंही करायचं नाही. तर आपल्याला तो जो बॅलन्स आहे तो साधता आला पाहिजे. तर आपण त्याच्यासाठीचं हे टेक्निक बघतोय की पहिल्यांदा ज्या गोष्टी शेअर करून त्रास होणार नाही, ज्या हार्मलेस आहेत, त्या गोष्टी आधी शेअर कराव्यात स्वतःबद्दलच्या. ज्याने आपला विश्वास तयार होतो, समोरच्या माणसाबरोबर आपला संवाद वाढतो आणि त्याच्यानंतर हा विचार सगळ्यात महत्वाचा करावा की ज्या गोष्टी शेअर केल्यामुळे स्वतःबद्दलचा आदर कमी होईल समोरच्या माणसाच्या मनातला, त्या गोष्टी आपण शक्यतो शेअर करू नयेत. पर्टिक्युलरली प्रोफेशनल सेटअपमध्ये करू नयेत. आता तुम्ही म्हणाल पण असं काही नसतंच. तर ज्यांच्या आयुष्यात असं काही नाहीच आहे की ज्यांनी स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट कमी होईल, तर हे खूप उत्तम गोष्ट आहे की मी असं काहीच आयुष्यात केलेलं नाही की जे मी लोकांना सांगू नये. हां, पण खरं तर जसजसं आपण आयुष्यात पुढे जातो, तर अशा गोष्टी घडू शकतात की ज्या आपण दुसऱ्यांना नकोत बरं का सांगायला. म्हणजे अगदी आता कोण कुठल्या गोष्टीकडे कसं पाहिल.
माझ्याकडे काही विद्यार्थी येतात, काही वेगवेगळ्या गोष्टींचं काउन्सिलिंग सुरू असतं. तर काही मुलं मला सांगतात, की ताई मी ना जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी पेन्सिल चोरायचो आणि मला खूप मज्जा यायची पेन्सिल चोरायला आणि मला खूप आवडायचं. किंवा काही जण सांगतात, की आई-वडिलांच्या पाकिटातले पैसे घेतले होते. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, तर हे काही जणांनी केलेलं असू शकतं. त्यांची त्यांची विविध कारणं असतील. पण मुद्दा असा आहे, की ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी खूप जड झालेल्या असतात, इमोशनली आपल्याला त्याचं बर्डन वाटत असू शकतं, पण तरीही अशा गोष्टी शक्यतो सरसकट सर्वांशी शेअर करू नयेत. आपलं त्या माणसाशी नातं काय आहे, आपला किती विश्वास त्या माणसावर आहे, या सगळ्याचा अंदाज बांधून आपण ह्या गोष्टी गरजेनुसार आणि हळूहळू शेअर कराव्यात. पण सेल्फ डिस्क्लोजर हे अत्यंत महत्वाचं टेक्निक आहे. आता आपण ज्या गोष्टींबद्दल बोललो, ह्या गोष्टी ह्या काय म्हणूया ज्याचं इमोशनल बर्डन वाटतं अशा होत्या. पण अनेकदा आपण सोशल प्लॅटफॉर्म्सवर कारण नसताना अत्यंत फेक अशा पद्धतीने गोष्टी शेअर करत असतो. म्हणजे त्या फेक आहेत हे आपल्याला इतकं म्हणजे जाणवण्यासारखं असतं की हे इतकं फेक आहे, पण ते आपण करू नये. म्हणजे शक्यतो प्रयत्न करावा की आपण जितके रिअल असू शकतो तितकं असावं. पुढे जाऊया. डायगोनली म्हणजे तिरपं आपण स्वतःला ओळखणार. पुन्हा एकदा जरा डायग्राम रिपीट करते. हां, असं मला ओळखायचंय म्हणजे मला माझा डार्क एरिया कमी करायचा आहे. त्याच्यासाठी काय काय उपाय आहेत? तर पहिलं आहे मेडिटेशन म्हणजे शांत बसणं. मेडिटेशन म्हणजे तुम्ही जर कुठलं काही फॉलो करत असाल एखादी गोष्ट म्हणजे एखादं काय म्हणूया कुठलेही श्वास घेण्याची पद्धत किंवा कोणते तुमचे गुरु असतील तर तेही तुम्ही फॉलो करू शकता. किंवा आता मी असं कुठल्याही काही वेगळ्या गोष्टी फॉलो नाही करत, पण मला श्वासावर लक्ष देणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची वाटते किंवा प्राणायाम मला महत्वाचा वाटतो. तर माझ्यासाठी ह्या गोष्टी वर्क करतात. तुम्ही तुमच्यासाठी काय वर्क करतं? मेडिटेशनचा कुठला भाग किंवा कुठला प्रकार असं म्हणूया, भाग नाही, कुठला प्रकार तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो हे शोधून काढून ते जरूर करावं. याचा फायदा असा होतो की मी जेव्हा शांत बसते, स्वतःमध्ये असते, थोडा विचार करते, शांतपणा मला येतो, माझ्या श्वासावर लक्ष राहतं, मी या मुवमेंटमध्ये या क्षणात आहे असं जेव्हा घडतं त्यावेळेला मला अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. तुम्ही हा अनुभव घेतलाय का कधी की तुम्ही रात्री झोपलायत आणि सकाळी उठलात आणि कुठला तरी एखादा प्रॉब्लेम होता जो तुम्ही डोक्यात ठेवून रात्री झोपलात आणि सकाळी उठलात आणि एकदम असा युरेका मुवमेंट ज्याला आपण म्हणतो की अरे मला सापडलंच की उत्तर असं झालं. किंवा कधीतरी अचानक आपल्याला जाग येते आणि आपल्याला काहीतरी सुचलेलं असतं ते आपण लिहून काढतो. किंवा आपण वेगळी काहीतरी गोष्ट करत असतो म्हणजे तुम्ही तुमचं कुठलं तरी सायन्स प्रोजेक्ट लिहिताय, पण तुम्हाला तुमच्या लँग्वेज प्रोफेसरनी काहीतरी असाइनमेंट दिली होती आणि तुम्ही त्याच्यावर खूप विचार करत होतात आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन सापडत नव्हतं. तर अचानक असं होतं की सायन्स प्रोजेक्ट लिहिताना ती गोष्ट तुम्हाला एकदम पॉपअप होते ज्याला म्हणतो की पटकन डोक्यात येते. असे अनुभव तुम्ही घेतलेत का? तर हे सगळे अनुभव जेव्हा आपण स्वतःत असतो, थोडा आपल्याला शांतपणा आलेला असतो, तेव्हा हे घडतात. हे म्हणजे आता खूप सायकोलॉजिकल टर्म्स सांगत नाही, पण सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण सर्वसाधारणपणे सबकॉन्शियस म्हणून ओळखतो, तर या आपल्या आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा अचानक पद्धतीने बाहेर येऊ शकतात. डायरी लिहिण्याची जर सवय असेल तर ती अत्यंत उपयुक्त सवय आहे. डायरी लिहिण्याचा फायदा असा होतो की आपल्याला आपल्याच एखादी आपण गोष्ट केलेली असते दिवसभरात, ज्याला आपण त्यावेळेला महत्त्व दिलेलं नसतं, पण नंतर म्हणजे काही काळाने आपल्या लक्षात येतं की अरे हो हे मला जमलं होतं की. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एक क्लायंट होत्या, तर त्यांना स्वतःबद्दल त्या फार उदास, निराश आणि हताश पद्धतीने विचार करायच्या किंवा त्यांचं जे सेल्फ एस्टीम ज्याला म्हणतो ते अत्यंत कमी असं होतं. तर त्यांना मी जेव्हा आठवण करून दिली आणि काय म्हणूया असं चांगली गोष्ट ही होती की त्या माझ्या कलिग्स होत्या अगोदर. त्यामुळे माझं त्यांच्याबरोबर रिलेशनशिप खूप चांगलं आणि छान होतं. मला माहिती होतं की त्या आधी कशा असायच्या आणि काय काय गोष्टी त्या करायच्या. मग मी त्यांना काही गोष्टी आठवून आम्ही त्याच्याबद्दल बोलायला आणि त्याची डायरी मेंटेन करायला आणि मग काही आम्ही टूल्स काउन्सिलिंगची वापरली. आणि त्याचा इतका चांगला फायदा त्यांच्या लक्षात आला की त्या म्हणल्या अगं मी ह्या गोष्टी करत होते, हे माझ्याकडनं म्हणजे गेलंच होतं हे, की ही मी आहे, हा माझा एक भाग आहे माझ्या आयुष्याचा, हे मी विसरूनच गेले होते. आणि मग त्याचा त्यांना बराच फायदा झाला. सो डायरी मेंटेन करणं हा एक उपाय आहे आणि ड्रीम अनालिसिस. तुम्ही ऐकलं असेल की स्वप्नांचा अर्थ लावून पाहणं. ह्याच्यामधल्या सायंटिफिक असणं नसण्याबद्दल बरेच मतप्रवाह असू शकतात. पण सर्वसाधारणपणे काही विशिष्ट स्वप्न वारंवार पडत असतील, तर त्याचं ड्रीम अनालिसिस करून घेणं सोयीचं ठरू शकतं. तुमचे जे कोणी एक्सपर्ट तुमच्या शहरामध्ये असतील त्यांना गाठू शकता. एखादं स्वप्न पर्टिक्युलरली जे तुम्हाला हॉन्ट करतं ज्याला म्हणतो, की जे आपल्याला त्रास देतं, वारंवार पडतं किंवा ज्या गोष्टीचा मला भयंकर त्रास होतो आणि ती गोष्ट मला स्वप्नात वारंवार दिसते.
असं असेल तर नक्कीच त्याच्याबद्दल कोणाशी तरी बोलणं, आणि कोणाशी तरी असं मी जेव्हा म्हणते तेव्हा प्लीज लक्षात घ्या की जी व्यक्ती ह्या विषयामधली तज्ज्ञ आहे त्याच व्यक्तीशी बोलणं. केवळ कोणीतरी काउन्सिलर असं म्हणतंय म्हणून त्यांच्याशी कृपया बोलू नका, ही अत्यंत चुकीची गोष्ट घडतीये समाजात. तर जे ह्या विषयामधले एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी जरूर बोलावं. आणि शेवटचा म्हणजे ह्या सत्राचाही शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग मी म्हणेन की अनुभव घेणं, वेगवेगळे अनुभव घेणं. आता अनुभव घेण्याचा आणि डार्क एरिया कमी होण्याचा काय संबंध आहे? तर मला माझ्यामधल्या ज्या गोष्टी माहितीच नाहीयेत, तर मी जोपर्यंत त्या ट्राय आउट नाही करत, जोपर्यंत मी त्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत मला कसं कळणार? मी एक उदाहरण सांगते हां. माझी एक मैत्रीण आहे, ती शिक्षण तिचं इंजिनिअरिंग मधलं झालंय. तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि तिला इंजिनिअरिंग करताना असं लक्षात आलं, की खरं म्हणजे आपल्याला फोटोग्राफी खूप आवडते बहुतेक. आणि मग तिने फोटोग्राफीचा कोर्स केला. म्हणजे ती मला सारखं म्हणायची, ती माझी ज्युनियर आहे थोडीशी, आणि ती मला सारखं म्हणायची की सीमा मला ना मजाच येत नाही मी जे करते त्याच्यात, आणि मला काही आनंदच नाही वाटत. मग आम्ही काही गोष्टी बोललो, थोडंसं म्हणजे तपशिलात काही गोष्टी बोललो, आणि मग मी तिला असं म्हटलं की ज्या गोष्टीत काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासारखं आहे, ज्यात तू काहीतरी म्हणजे तुला काहीतरी सॅटिस्फॅक्शन क्रिएटिव्ह मिळेल, अशा गोष्टी एक्सप्लोअर करून बघ. मग त्यावेळेला तिने ओरिगामीच्या गोष्टी करून पाहिल्या, अजून काय काय आणखीन गोष्टी केल्या आणि फोटोग्राफीचा कोर्स केला, जो एक छोटा ऑनलाईन कोर्स होता. तो कोर्स करताना तिच्या असं लक्षात आलं की तिला हे करताना सर्वात जास्ती मजा येते, आणि आता ती अमेरिकेमध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून काम करते. म्हणजे ती तिचं एक वेगळं क्षेत्र तिने तयार केलं आणि ती आता US मध्ये काम करते. मुद्दाच म्हणजे आता तिचा इंजिनिअरिंग या क्षेत्राशी काही संबंध राहिला नाही. पण हे जे अनुभव घेणं आहे ना, हे आपण अनेकदा टाळतो. आपण म्हणतो की त्यात काय, जाऊ दे ना, मला कशाला आहे, ह्याचा माझा काय संबंध, मी तर इंजिनियर आहे, मला काय करायचंय क्रिएटिव्ह वगैरे, मला तर मशीन सोबत काम करणार मी, किंवा लॅपटॉपवर माझं काम असणार. असा जर तिने विचार केला असता आणि ह्या गोष्टी एक्सप्लोरच केल्या नसत्या, तर तिला हे लक्षातच नसतं आलं की तिला एवढी छान गोष्ट करता येणार आहे. आणि ती आता समाधानी पण आहे. जास्ती महत्वाचा मुद्दा असा आहे की ती पैसे मिळवते तिच्या क्षेत्रात आणि ती समाधानी आहे, आनंदी आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये जितके वेगवेगळे अनुभव सातत्याने घेता येतील तेवढे घेणं मी गरजेचं असतं. आपण अनेकदा रिस्क नाही घेत. आपण म्हणतो की मला ना सेफ राहायचंय, म्हणजे मी माझा जो कम्फर्ट झोन ज्याला आपण म्हणतो की त्याच्या पलीकडे मला जायचंच नाहीये, आणि मग आपण तक्रारी करायला सुरुवात करतो, रडत राहतो की हे नको, ते मला नाही आवडत, ते मला नाही जमत. त्याच्याऐवजी जर आपण असा विचार केला की करून तर पाहू, असं जर मला विचार करायला जमला, तर माझ्यासाठी तो अनुभव कदाचित नवीन काहीतरी घेऊन येऊ शकतो, ज्यांनी माझा डार्क एरिया जो मलाही माहिती नाहीये आणि इतरांनाही माहिती नाहीये, तो एक म्हणजे तो कमीत कमी होऊन, तो म्हणजे कमी होऊन माझा ओपन एरिया वाढायला मदत होईल. आपले क्लिकचे जे काही कोर्सेस आहेत हां, तर माझा असा अनुभव आहे, मी जेव्हा MKCL मध्ये कामाला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की अरे, म्हणजे आता मी माझ्या काउन्सिलिंग सेशन्समध्ये सुद्धा इंटरनेटबद्दल बोलते आणि इंटरनेटच्या ॲडिक्शनबद्दल आम्ही बोलतो. तर तिथे खरं म्हणजे सायबर सिक्युरिटी हा केवढा महत्त्वाचा भाग आहे, जो मी एक्सप्लोअरच नाही केलेला. तर मला पण आत्ता असं वाटतं की मी असा एखादा कोर्स करून पाहायला पाहिजे की ज्यांनी हा माझ्या काय म्हणूया प्रोफेशनल एक्सपर्टीजमध्ये ही एक भरही पडेल आणि मला त्याचा विविध प्रकारे वापर होईल. कोणाला माहिती की कदाचित मला त्याच्यात इतका रस वाटेल की मी तेच काम अधिक जास्ती प्रमाणात करायला लागेन. आपण ना सांगू नाही शकत स्वतःबद्दल की मी हेच करेन किंवा तेच करेन. आपण वेगवेगळे अनुभव घ्यायला पाहिजेत. ज्या ज्या गोष्टी मला माझ्या गावात, शहरात, माझ्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तेवढ्यांचा तरी किमान अनुभव घ्यायला पाहिजे. आणि मी क्लिकच्या कोर्सचा उल्लेख ह्यासाठी केला की ते इतके छोटे छोटे सुंदर कोर्सेस डिझाईन केलेत की मला जर असं वाटलं की अरे मला हे आवडतंय का, पण मला नाही कळत मला आवडतंय का, मग मी काय करेन, तर मी आणि माझ्या 2 मैत्रिणी मिळून आम्ही 2-3 वेगवेगळे कोर्सेस केले. आणि जर मला कळलं, आणि हेच असं नाही, कोणतेही कोर्सेस तुम्ही अर्थातच करून पाहू शकता, आणि जर मला असं लक्षात आलं की अरे वा, हिने जे शिकलंय ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय, तर मग मला तेही करून बघणं शक्य होऊ शकेल. मुद्दा असा आहे की मी जेवढे वेगवेगळे अनुभव घेईन, आता कोर्स मी यासाठी म्हटलं की आपल्याला ऑनलाईन विविध कोर्सेस उपलब्ध आहेत म्हणून कोर्सेसच करायला पाहिजेत असंही आपलं म्हणणं नाही, की कुठल्याही प्रकारे वेगळ्या लोकांशी बोलता आलं तर बोलून पाहायला पाहिजे, कुठे जाता आलं, कोणाला भेटता आलं ते करायला पाहिजे, एखादं नवीन कौशल्य शिकता आलं ते जरूर शिकायला पाहिजे. तर मी जितकं एक्सप्लोअर करीन स्वतःला नवीन नवीन गोष्टींना, तेवढं मला स्वतःबद्दल अधिक कळून घ्यायला मदत होईल. तर हे आपण बऱ्याचशा गोष्टी बोललो. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की इथे लिस्ट ऑफ कॅरेक्टर ट्रेट्स हे तुम्हाला आउट ऑफ प्लेस थोडंसं वाटू शकतं, पण हे काय आहे ते आधी सांगते आणि मग आपण शेवटाकडे येऊ.
ह्या मी काही लिस्ट गोष्टी केल्या आहेत ज्याला स्वभाव विशेष असं आपण म्हणू शकतो साधारण, की ॲबसेंट माइंडेड, ॲक्सेप्टिंग, अडॅप्टेबल वगैरे वगैरे. आणि इथे मी डॉट 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 लिहिलेत यासाठी की ही लिस्ट खूप मोठी असू शकते आणि ती असायला हवी. हा एक्सरसाइज तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा आई वडिलांसोबत जरूर करून पहा. एकतर अशी लिस्ट बनवा, स्वतःबद्दलची बनवा एकतर, किंवा विविध ट्रेट्सची बनवा की विविध स्वभाव वैशिष्ट्यांची बनवा. आणि समोरच्या व्यक्तीला सांगा की तुला माझ्यामध्ये यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ मी समजा माझ्या मैत्रिणीला विचारलं, सॉरी, की तुला माझ्यामध्ये काय काय दिसतं, तर कदाचित ती म्हणेल ब्रेव आहेस तू, काम आहेस, केअरिंग आहेस, अमुक तमुक, ती काय म्हणेल ते म्हणेल. आणि मग माझ्या लक्षात येईल की अरे ती मला ब्रेव म्हणतेय पण मी स्वतःकडे ब्रेव अशा पद्धतीने पाहिलेलंच नाही. मग जर ती मला ब्रेव असं म्हणते तर ती का म्हणते हे मला तिला विचारणं सोपं जाईल. ही लिस्ट मी शेवटाकडे यासाठी ठेवली, सॉरी, एक मिनिट हा. ओके. तर फीडबॅकबद्दल आपण बोललो, तर मला लोकांकडनं हा फीडबॅक मिळेल अशा पद्धतीने जर मी लोकांकडनं काही घेऊ शकले. आणि हे करणं अगदी सहज शक्य असतं. एवढे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात, तर काही खूप जवळच्या मित्रमैत्रिणींचे असतात आणि मध्यंतरी माझ्या खूप एक जो कोअर ग्रुप माझे जे आहेत त्या 2-3 ग्रुपसोबत मी हा एक्सरसाइज केला आणि त्याचा मला भरपूर छान फायदा झाला, की आम्ही अशा प्रकारचं काही एक्सचेंज केलं आणि ज्यांनी काही गोष्टी मला असं वाटलं की अरे ही ही मैत्रीण आणि मी गेली 20 वर्षांपेक्षा जास्ती काळ एकमेकींना ओळखतोय. पण तरी सुद्धा ही एखादी गोष्ट, आता समजा ब्रेव असं आपण धरलं, हे ती माझ्याकडे ब्रेव आहे मी किंवा मी धीट शूर आहे अशा पद्धतीने पाहते, पण मी स्वतःकडे तसं कधीच पाहिलं नव्हतं. असं आपल्यालाही लक्षात यायला मदत होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे कॅरेक्टर ट्रेट्सची लिस्ट बनवा आणि तुमचे जे कोणी जवळचे लोक आहेत त्यांच्याबरोबर हा एक्सरसाइज जरूर करून पहा असं मी सुचवते. आपण आता शेवटाकडे आलोय. जस्ट एक रिकॅप घेऊया, आपली वेळ पण संपत आली, 1 तासाची वेळ होती. रिकॅप असं आपण करू किंवा थोडं बोलू याच्याबद्दल आणखीन, की आपण स्वतःला ओळखणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, माझी प्रगती व्हायची असेल, मला स्वतःच्या क्षमता पूर्ण वापरायच्या असतील, तर मुळात मला माझ्या क्षमता कळल्या पाहिजेत. त्या कळण्याचे विविध मार्ग असू शकतात. आपण सर्वसाधारणपणे दुर्दैवाने फिजिकली जे स्वतःला ओळखणं असतं ना, की मी कशी दिसते, माझे केस कसे आहेत, अमुक कसे आहे, ह्याच्याकडे खूप लक्ष देतो. आणि आता सोशल प्लॅटफॉर्म्सवर पॅपराझी नावाच्या गोष्टीचा इतका सुळसुळाट झालेला आहे, की आपले जे सेलिब्रिटीज आहेत, ॲक्टर ॲक्ट्रेसेस आहेत किंवा स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज आहेत, ह्यांच्याबद्दल वारंवार इतक्या गोष्टी काय म्हणूया चित्ररूपाने किंवा फोटोंच्या रूपाने आपल्या समोर येतात, की आपल्याला तेच एक खरं आहे असं वाटायला लागतं आणि आपण त्यांचं म्हणजे त्यांचं काय म्हणूया, त्यांना आपण फॉलो करायला लागतो अशा पद्धतीने की तसंच मला असायचंय. मग माझं जे युनिक पण आहे, म्हणजे सीमा डोंगरे म्हणून माझ्या ज्या काही माझ्याकडे ज्या विशेष गोष्टी आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत, त्या माझ्याकडनं सुटतात आणि मी कोणाला तरी कॉपीच करायला लागते. असं जर व्हायला नको असेल आपल्याला, तर मला माझ्यातल्या विशेष गोष्टींची जाणीव पाहिजे आणि त्यासाठी आपण या मॉडेलबद्दल बोललो. जोहारी विंडोचं मॉडेल वापरण्यासाठी लक्षात आलं नसेल तर किंवा रिकॅप म्हणूनही ऐकू शकता, की काय करायला पाहिजे. तर माझा ओपन एरिया वाढवण्याचा मी प्रयत्न करायला पाहिजे. आपण त्या चित्राकडे जाऊ, पूर्ण झालेल्या विंडोकडे. हा भाग मला जितका वाढवता येईल तेवढी मी जास्ती रिलॅक्स्ड असेन, तेवढी मी जास्ती शांत असेन. तर हे जर मला असायचं असेल तर मला हे 3 भाग कमी करायचे आहेत. आपण हे 3 भाग कसे कमी करायचे तेही बोललो. ब्लाइंड स्पॉट्स कमी करायचे असतील तर मला फीडबॅक घेतला पाहिजे लोकांकडून आणि नुसता वन वे घेऊन असं स्वार्थी पण मी वागू नये, म्हणून मला लोकांना देताही आला पाहिजे. आपण ह्याबद्दल बोललो की फीडबॅक द्यायचा कसा आणि घ्यायचा कसा. मला मास्क कमी करायचा असेल, म्हणजे जे मी लोकांना दाखवते, तर हे जर मला कमी करायचं असेल तर मी जास्तीत जास्त खरं, जास्तीत जास्त रिअल कसं असता येईल याचा मला विचार करावा लागेल. आणि मला जर डार्क एरिया कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मला वेगवेगळे अनुभव घ्यावे लागतील, मला वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा लागेल. मला ना क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात करायला असं मला स्वतःबद्दल लक्षात आलंय. तर आता मी सध्या पॉटरी शिकण्याबद्दलचा एक प्रयोग करून बघते. त्याच्यामध्ये भयंकर कष्ट आणि अडचणी आहेत, पर्टिक्युलरली लॉकडाऊनच्या काळामध्ये तर खूपच आहेत. पण मला असं लक्षात आलंय की मी जेव्हा मातीमध्ये हात घालून गोष्टी करते तर त्यावेळेला मला अतिशय आनंद होतो आणि मी अतिशय ॲट पीस ज्याला म्हणतात, खूप शांत, आणि मला खूपच जास्ती मजा येत असते. हे मला, म्हणजे मी पेंटिंग करताना खुश असते हे मला माहिती आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्ती खुश मी पॉटरी करताना असते असं मला माझ्याबद्दल लक्षात आलंय.
आता ही मी वयाच्या एका खूप पुढच्या टप्प्याला आली आहे, तरी पण मला ही जाणीव होत राहते आणि अजूनही काही वर्षांनी अनेक गोष्टी मला कळत जातील अशी माझी आशा आहे. आणि तेवढ्या नवीन गोष्टी उमेदीने कराव्यात असं मला ताकद असावी माझ्यात असं मला वाटतं. मुद्दा असा आहे की आपण म्हणजे जर आपण स्टुडंट्स असाल आणि आता लहान वयात हे जर आपण जे बोलतोय ते ऐकत असाल, तर माझी तुम्हाला विनंती अशी आहे की नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया, नवनवीन गोष्टींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. कुठलाही अनुभव सरसकट टाकाऊ आहे म्हणून टाकून नको देऊया आणि प्रयत्न करूया. पण आता बोलताना माझ्या असं लक्षात आलं की अनुभव घेऊया म्हणजे व्यसन करणं हाही एक अनुभव असू शकतो. पण आपलं जे तारतम्य आहे किंवा आपली जी काय म्हणूया सदसद विवेक बुद्धी ज्याला म्हणतो, अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून कुठला अनुभव घ्यायचा हे ठरवायचंय. कुठला तरी अनुभव ज्याने मला लॉंग टर्म मध्ये त्रास होणार आहे किंवा जो अनएथिकल आहे, जो नियमाला धरून नाही आहे किंवा माझ्या तब्येतीवर माझ्या घरच्यांना त्रास होणारा, मला त्रास होणारा असा अनुभव आहे, तो मी अर्थातच टाळायला हवाय. जेव्हा आपण म्हणतो की अनुभव घ्यायचा आहे त्यावेळेला रिस्क फॅक्टरचा विचार करून तो अनुभव घ्यायचा आहे आणि त्याच्यातून मला काहीतरी एक समाधान मिळण्याची शक्यता दिसते म्हणून तो घ्यायचा आहे किंवा नवीन शिकण्याची संधी आहे म्हणून अनुभव घ्यायचा आहे. कुठला तरी अनुभव घेण्याच्या फंदात पडायचं नाहीये. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ओपन एरिया वाढवण्यासाठी हे 3 एरिया कमी करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. कसे कमी करायचे हे आपण काही टेक्निक्सनी बोललो. फीडबॅक घेणं देणं, स्वतःला व्यक्त करणं तेही कसं करायचं ते आपण बोललो आणि वेगवेगळे अनुभव घेणं किंवा सेल्फ डिस्कव्हरी ज्याला म्हणतो ते आपण बोललो. ही एक लिस्ट मी दिली आहे, ही सॅम्पल लिस्ट आहे, ही परिपूर्ण लिस्ट नाही. ह्या लिस्टमध्ये भरपूर गोष्टी अजून ऍड होऊ शकतात. तर त्या जरूर तुम्ही करून हा एक्सरसाइज करून पाहावात, ज्यांनी स्वतःबद्दल काही गोष्टी कळायला मदत होईल. मला जे तुमच्याशी बोलायचं होतं ते बोलून झालंय. तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही ते पाठवू शकता आणि मी त्याची मला जशी जमेल तशी उत्तर देईन. माझा मेल आय डी इथे आहे. तो असा आहे seema@mkcl.org. रिपीट करते, seema@mkcl.org. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मेल आय डीवरही विचारू शकता, ह्या पेजवरही विचारू शकता, तुम्हाला जिथे कन्व्हिनियंट आहे. तुमची जी काही पुढची वाटचाल आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे, तुमची जी स्वप्न आहेत, स्वतःला शोधण्याचा जो प्रवास आहे, त्या सगळ्या प्रवासासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि काहीही तुम्हाला वाटलं की मदत हवी आहे तर जरूर तुम्ही संपर्क करू शकता. या पेजवरही तुम्ही गोष्टी सांगू शकाल. तुम्हाला काही शंका असेल तर आत्ताही विचारू शकता किंवा नंतरही काय जे कन्व्हिनियंट आहे ते, नाहीतर आपण 2 मिनिटात हे सेशन थांबवूया. व्हेरी नाईस, थँक्यू. कोणी कोणी छान छान सांगितलंय, थँक्यू. जे छान फीडबॅक देत आहेत त्यांनाही थँक्यू. तुमचा अन्यही काही फीडबॅक असेल तर तो तुम्हाला जिथे कन्व्हिनियंट आहे तिथे द्या. इथे दिलात तरी चालेल, पण आपण जसं म्हणालो की जर फीडबॅक फार चांगला नसेल तर तो पर्सनली द्यावा. तर तुम्ही मला ईमेलवरही फीडबॅक देऊ शकता, पण तुम्ही मला इथेही दिलात तरी माझी अजिबात हरकत नाहीये. ग्रेट एक्सपिरियन्स. हो, थँक्यू. वेल एक्सप्लेन, थँक्यू. प्रेझेंटेशन चांगलं होतं, थँक्यू. ओके, जर प्रश्न फारसे दिसत नसतील तर मी हे सेशन थांबवते. एकदा जस्ट चेक करते, इथे नाही आहे काही. ओके, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी या सत्रामध्ये सहभागी झालात आणि आपण भेटत राहू या प्लॅटफॉर्मवर किंवा अन्यही प्लॅटफॉर्म्सवर. तुम्हाला काही विषय सुचत असतील, तुम्हाला एखादा विशिष्ट विषय हवा असेल की ह्याच्याबद्दल आपण अधिक बोलायला हवंय, तर जरूर मला सांगा. आपण त्याच्यावरही सेशन्स प्लॅन करू शकतो. ओके, कॅन यू रिपीट इट? काय रिपीट करायचं आहे? केतन हंडे सर विचारतायत. तर तुम्ही हे अख्खं सेशन पुन्हा पाहू शकता, हे या पेजवर असणार आहे. ओके, थँक्यू. प्रश्न नाही आहेत असं दिसतंय, तर आय थिंक आपण थांबूया. थँक्यू सो मच. येस, ओके. मी हा व्हिडिओ थांबवते. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.